हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दीपास किचन। आज मी बनवणार आहे खीर, जी की आहे भगरची आणि खूप सोपी आहे आणि झटपट बनणारी अशी आहे, उपवासाची आहे। रोज रोज काय करणार, तर ही खीर पण ट्राय करून बघा, खूप छान लागते आणि खूप टेस्टी लागते। आणि उपवासाला म्हटलं तर काहीतरी गोड पाहिजेतच, काहीतरी तिखट पाहिजेतच आणि काही ना काही लाईट लाईट तर पाहिजेतच। तर ही खीर खूप बेटर आहे आणि खरंच खूप सोपी आहे बनवायला। तर इथे मी भगर घेतलीये, जी आहे 4 चम्मच, आणि म्हणजे आपण पोहे वगैरे खातो ना, त्याच चमच्याने 4 चम्मच घेतलेली आहे आणि पुरीशी आहे खूप। म्हणजे भगर कशी आहे ना, फुलती ती। तर मी भगरीला सकाळीच भिजू घालून ठेवलं होतं, जसं उठले होते तर तेव्हाच, म्हणजे 3 घंटे तर आरामशीर, 3-4 घंटे आरामशीर ती भिजली होती। तर इथे मी ड्रायफ्रुट्स घेतलेत, काजू, बदाम, अजून पिस्ता आणि किशमिश। तर हे सगळे ड्रायफ्रुट्स जे आहे हे ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर टाका, नसेल तर काही हरकत नाही। तर अजून म्हणजे ड्रायफ्रुट्सने कशी अजून छान लागते त्याच्यासाठी। आणि याला मस्त तुपामध्ये मी फ्राय करून घेतीये, तळून घेतीये त्याला। आणि एका प्लेटमध्ये तळल्यानंतर चांगलं फ्राय झाल्यानंतर त्याला मी एका प्लेटमध्ये काढून घेतीये आणि त्याच तुपामध्ये थोडीशी भगर, म्हणजे जी भगर भिजू घातलेली होती, तर तीच त्याच्यामध्ये मी हलकसं त्याला परतून घेणार आहे तुपामध्ये, जे आहे की अजून ती म्हणजे छान लागते। की जसं आपण कसं तांदूळाची खीर बनवायची असलं की त्याला कसं भिजू घालतो आणि मग त्याला थोडंसं हलकसं फ्राय करून घेतो तुपामध्ये, तसंच हे आहे। तर थोडंसं तूप मला कमी वाटत होतं, तर मी अजून 1-2 चम्मच मी याच्यामध्ये तूप टाकलंय परत। आणि तुमच्याकडे तूप वगैरे नसेल तर तुम्ही तेलामध्ये पण करू शकता, पण उपवासाची खीर आहे तर शेंगदाण्याचं वगैरे तेल तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता। तर बघू शकता, मस्त असं एकदम छान असं जास्त ब्राऊन वगैरे तर नाही करायचंय त्याला, जास्त परतायचं नाहीये, फक्त एखादा मिनिट त्याला कमी गॅसवर चांगलं परतून घ्यायचंय, फुल गॅस करायचा नाहीये। तर इथे माझ्याकडे सकाळी चाललेलं दूध होतं, ते गरम करून ठेवलं होतं मी, तर थोडंसं हलकंसं कोमट झालं होतं ते, तर तेच मी त्याच्यामध्ये टाकलंय। आणि बघू शकता, जी आपल्याला भगर जी आहे तर ती थोडीशीच दिसते, पण ती जशी अशी शिजते ना, तर ती अजून फुलते वगैरे त्याच्यामध्ये, तर अजून छान लागते आणि खूप जास्त होती। मग ती कसं अर्धी दिसते तर ती डबल ना त्याची क्वांटिटी होती। तर इथे थोडंसं केशर मी त्याच्यामध्ये टाकलंय आणि परत त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय। बघू शकता किती मस्त अशी स्मूथ, म्हणजे तुम्हाला आपण जी तांदूळाची खीर, भाताची जी खीर असते, तर ती कशी बनवतो की मिक्सरमधून काढल्यावर असं त्याला फक्त तडका वगैरे देतो, छान अशी खीर बनते, तशीच ही खीर बनते। फक्त याला मिक्सरमधून काढत नाही आपण, कारण की ऑलरेडी भगर जी आहे तर ती खूप बारीक असते, तर त्याला काही मिक्सरमधून काढायचं काम नाही, सरळ त्याला, आणि लवकर शिजते, जास्त टाइम लागत नाही। बघू शकता, म्हणजे 5 मिनिटामध्येच ते 5 मिनिटं पण नाही लागत, 3 ते 4 मिनिटामध्ये ती आरामशीर शिजून जाते कमी गॅसवर। आणि याच्यामध्ये मी साखर टाकलीये, चवीनुसार तुम्ही साखर टाकू शकता। तर इथे मी 3 वाट्या, म्हणजे माझी छोटीशी वाटी असते साखरेच्या डब्यामध्ये, तर त्या वाटीने मी 3 वाटी साखर त्याच्यामध्ये टाकलीये आणि परत चांगलं मिक्स करून घेतलंय त्याला। आणि साखर चांगली विरघळल्यानंतर, म्हणजे तुम्हाला जर का वाटते खूप गाढ आहे, तर तुम्ही त्याच्यामध्ये पाणी किंवा दूध त्याच्यामध्ये टाकून त्याला थोडंसं म्हणजे पतलं करू शकता। पण ही जी खीर आहे ना, तर ही गरम गरमच छान लागते आणि थंड झाल्यावर कसं ते म्हणजे एकदम कडक नाही होत, पण थोडी सॉफ्ट होते आणि थोडीशी थिक होते। तर गरम गरम, आणि जेव्हा तुम्ही करून ठेवलीये, तर याला तुम्ही काय करू शकता, थोडंसं दूध त्याच्यामध्ये टाकून परत तुम्ही त्याला शिजवू शकता, म्हणजे गरम करून त्याच्यामध्ये तुम्ही खाऊ शकता, असंही आहे। तर खूप मस्त अशी सोपी पद्धत आहे बघा ही खीर करण्याची। तर 9 दिवसाचे उपवास आहे, आजचा होता पहिला दिवस आणि खूप सोपी अशी मी तुम्हाला खीर दाखवलीये। तर नक्की 9 दिवसातून एखाद्या वेळेस तरी ट्राय करून बघा। बऱ्याचशा जणांना 9 दिवसाचे उपवास असतात। तर इथे मी एका साईडने साबुदाणा पण मी बनवून घेतला होता। तर हस्बंडला 9 दिवसाचे उपवास असतात आणि पहिल्या दिवशी आमच्या घरी सगळ्यांना उपवास असतात, म्हणजे
फक्त मी सोडून बाकी सगळ्यांना 9 दिवसाचे उपवास असतात. 9 दिवसाचे ते सगळेजण उपवास पकडतात. तर तुमच्या घरी पण कोणी उपवास वगैरे पकडत असेल तर तुम्ही एखाद्या दिवशी ट्राय करून बघू शकता. ही खूप छान लागते आणि मन झालं की खीर खावीशी वाटते तर तुम्ही अशा पद्धतीने पण खीर बनवू शकतात. मी साबुदाण्याची खीर पण मी तुम्हाला दाखवलेली आहे, तर ती पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दाखवून देते. आणि व्हिडिओ कसा वाटला तरी व्हिडिओला नक्की लाईक करा प्लीज. थँक्यू, बाय बाय. आणि नवरात्रीच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू.